हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी तुम्हाला पालक भाजीचा गरगटा कसा बनवायचा तर त्याची रेसिपी सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता इथे मी स्वच्छ धुतलेली पालकाची भाजी घेतलेली आहे। तर त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एकदम बारीक बारीक भाजी चिरून घ्यायची आहे। तर भाजी छान चिरून झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये आपल्याला ही भाजी काढून घ्यायची आणि आपल्या गरजेनुसार आपण त्यामध्ये पाणी ॲड करायचे। आता यामध्ये मी 2 माणसासाठी बनवत असल्यामुळे एकच ग्लास पाणी ॲड करते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्तीचं पाणी ॲड करू शकता। आता मंद आचेवरती ही भाजी आपल्याला साधारणपणे 10 मिनिटं शिजू द्यायची आहे आणि अधूनमधून पळीच्या सहाय्याने भाजी खालीवरती करत राहायचं आहे। आता भाजी छान शिजून झालेली आहे। गॅस बंद करून तुम्ही ही भाजी थंड होण्यासाठी ठेवू शकता। त्यानंतर एका मिक्सर जारमध्ये कोथिंबीर, लसूण, 7 ते 8 मिरच्याचे तुकडे आणि 1 ते 1.5 चमचा जिरे घेतलेले आहेत। आता हे सगळं साहित्य मी बारीक करून घेणार आहे। आता एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक केलेलं मिरचीचं वाटण टाकायचं आहे। साधारणपणे 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता वाटण परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ज्या पाण्यामध्ये आपण भाजी शिजवली होती तेच पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे। मी इथे 1 चमचा मीठ वापरले। त्यानंतर तुम्हाला जी कोणती डाळ आवडते ती डाळ तुम्ही यामध्ये वापरू शकता। मी यामध्ये मटकीची डाळ टाकलेली आहे 4 ते 5 चमचे। त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट यामध्ये 5 ते 6 चमचे टाकणार आहे मी। त्यामुळे भाजी खूप छान लागते। तर आता इकडे आपण भाजी सुकवून घेतलेली आहे आणि थोडी थोडी करून आपल्याला ही मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे। तर जास्त बारीक होऊ द्यायचं नाही आहे, अगदी थोडा वेळ फिरवून घ्यायची आहे। तर फोडणीला आपल्या उकळी आली असेल तर आपल्याला ही भाजी त्यामध्ये ॲड करायची आहे। तर ही भाजी यामध्ये टाकल्यानंतर खूप छान फ्लेवर येतो। तर ही भाजी करायला अगदी सोपी असते आणि खायलासुद्धा खूप खूप टेस्टी असते आणि पौष्टिकसुद्धा असते। ज्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असते त्यांनी ही भाजी नक्कीच आठवड्यातून एकदा तरी खायलाच पाहिजे। तर अशा प्रकारे ही आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं सगळंच भाजीचं वाटण आहे ते यामध्ये आपण मिक्स करणार आहोत। अशा प्रकारे छान थिकनेस येते भाजीला आणि त्यानंतर 5 मिनिटं आपण भाजी मंद आचेवरती शिजू द्यायची आहे। तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत। थँक्यू।